नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या जीवनात अचानक येणाऱ्या अडचणी, पैसा अडतो, मन अस्वस्थ राहतं, नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. यामागे अनेक कारणे असतात. आपल्या कुंडलीतील सर्वात प्रथम असतात ते म्हणजे असंतुलित असे ग्रह. जर तुम्हाला जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल, वाईट दिवसांना सामोरे जायचं नसेल, तर लाल किताबाचे काही उपाय तुम्हाला करायचे आहे. त्यानुसार नवग्रहाचे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, ज्यांना केल्याने तुमचे अशुभ ग्रह प्रसन्न होतील. अनेकदा लोक खूप कष्ट करून देखील त्यांना सफलता भेटत नाही. हे सगळं ग्रह नक्षत्राचे वाईट दशा व प्रभावामुळे होते. त्यामुळे अशा ग्रहांना शांत करणे महत्त्वाचे आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लाल किताब मध्ये शुद्ध ग्रह शुभ अशुभ फळ देते. काही भावमध्ये ग्रह शुभ असतो तर काही ठिकाणी अशुभ होतो. आज मी लाल किताबानुसार तुम्हाला 9 ग्रहांचे जे आहे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे केल्याने तुमचे अशुभ ग्रहांना तुम्ही प्रसन्न करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो सर्व ग्रहांवर एकाच वेळी प्रभाव टाकतो. मंडळी, सर्वात प्रथम आपण बघूया की नवग्रहांची ओळख काय आहे. नवग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. हे ग्रह आपल्या कर्माशी, विचारांशी आणि नशिबाशी जोडलेले असतात. प्रत्येक ग्रहाचा जीवनावर परिणाम हा आरोग्य, पैसा, विवाह, संतती, करिअर आणि मानसिक शांती यावर होत असतो. त्यापैकीच बघूया नंबर 1, सूर्यग्रहाविषयी. सूर्यग्रह जर कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो, वडिलांशी मतभेद होतात, सरकारी कामामध्ये अडचणी येतात. सूर्य संतुलन करण्याचा उपाय म्हणजे सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेस 11 वेळेस आपल्याला ओम गृह्णी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. रविवारच्या दिवशी गहूचे दान करायचं आहे. तसेच सूर्याला प्रसन्न करण्यासाठी गंगाजल व चांदीचा तुकडा नेहमी देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर छोट्या लाल रंगाच्या माकडाला गूळ व चणे खायला द्यायचा आहे. नंबर 2, चंद्रग्रह. चंद्र बिघडल्याचे संकेत म्हणजे मन अस्थिर होते, भीती, चिंता सतावते, झोप लागत नाही. यावर उपाय म्हणजे सोमवारी दुधाचे दान करावे. त्यानंतर चंद्राचा मंत्र म्हणजे ओम चंद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा शांत मनाने जप करावा. रात्री शांत संगीत व ध्यान करावे. चंद्रमाला प्रसन्न करण्यासाठी स्मशान व हॉस्पिटलमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करावी. ससा पाळावा. जलाशयात सुट्टे पैसे टाकावे. सोमवारी पांढऱ्या कपड्यावर खडीसाखर घेऊन पाण्यामध्ये सोडायची. त्यामुळे चंद्रमा देखील शुभ परिणाम देतो. मंगळ ग्रह. मंगळ दोष असल्यास राग, भांडणे आणि रक्तदाब समस्या ही निर्माण होते. यासाठी उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. मसूर डाळीचे दान करायचे आहे. लाल रंग हा संयमाने वापरायचा आहे. या ग्रहाला बलवान करण्यासाठी सूर्याला पाणी देताना त्या पाण्यामध्ये गूळ टाका. एखाद्या जलाशयामध्ये रेवडी टाका. आपल्या घरात धारदार अवजारे ठेवू नका. हनुमानांना लाल सिंदूर अर्पण करा व लाल रंगाचे वस्त्र सोबत ठेवा. तुमची वहिनी व भाऊ यांची सेवा करा. त्यानंतर बघूयात बुधग्रह. बुधग्रह जर कमजोर असेल तर बोलण्यामध्ये अडचणी येते, व्यवसायात नुकसान होते, शिक्षणांमध्ये देखील अडचणी येतात. यासाठी उपाय म्हणजे बुधवारी हिरव्या मुगाचे दान करावे. खोटं बोलणे टाळावे. ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर उपाय म्हणजे बकरी दान करावे. रात्री मूग भिजत घाला व सकाळी ते जनावरांना खाऊ घाला. मांस मच्छी याचे सेवन करू नका. तुमच्या आत्याचा आदर करा. अख्खी मूग डाळीचे सेवन करू नका. गळ्यात तांब्याचे एखादी लॉकेट धारण करा. असं केल्यामुळे बुध ग्रह अनुकूल होतो. त्यानंतर गुरुग्रह. गुरुग्रह बिघडल्यास भाग्य साथ देत नाही, आर्थिक अडचणी येतात, विवाह उशिरा होतो. यासाठी उपाय म्हणजे गुरुवारी चणे व हळद दान करा. गुरुचा आदर करा. ओम गुरुवे नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. गुरुवारी केसाचा टिळक लावा. सोन्याची चेन गळ्यात घाला. सापाला दूध द्या. पिवळ्या कपड्यात चण्याची डाळ बांधून विष्णू मंदिरामध्ये दान करा. रोज मंदिरामध्ये देखील साफसफाई करा. नंबर 6, शुक्रग्रह. शुक्रग्रह जर कमजोर असेल तर वैवाहिक तणाव निर्माण होतो, सुखसंपत्ती कमी भेटते, सौंदर्य कमी होते,
शुक्र ग्रहाचा उपाय म्हणजे शुक्रवारी साखरेचे दान करा, स्वच्छता ठेवा, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. या ग्रहाला खुश करण्यासाठी गोमाताची सेवा करा. पांढऱ्या दगडावर चंदन घासून ते पाण्यामध्ये सोडा. गूळ खाऊ नका. तुमचे चरित्र चांगले ठेवा. काळ्या गाईला घास द्या. कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. त्यानंतर शनिग्रह. शनी त्रास देत असल्यास अडथळे येतात. मेहनत असूनही यश देखील भेटत नाही. प्रत्येक कामामध्ये विलंब होतो. यावर उपाय म्हणजे शनिवारी तेलाचा दिवा लावा. काळे तीळ दान करा. वृद्ध व गरजूंची सेवा करा. ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. माकडांची सेवा करा. त्यांना चणे खाण्यासाठी द्या. वडाच्या मुळाला दूध अर्पण करा व त्या मातीचा टिळक आपल्या कपाळी लावा. शनिवारी काळा सुरमा जमिनीमध्ये गाडा. शनिवारी कमीत कमी 10 अंध लोकांना भोजन द्या. गणपती देवाची मनोभावे सेवा करा. त्यानंतर राहू ग्रह. राहू केतूचे दोष असतील तर अचानक समस्या निर्माण होतात. भीती होणे, भ्रम निर्माण होणे, करिअरमध्ये गोंधळ होणे हे राहूचे परिणाम आहेत. यासाठी उपाय म्हणजे अमावास्येला दिवा, नारळ दान करा. तो मंत्र आहे ओम ब्रह्म मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधच गुरुच शुक्रच शनी राहू केतव सर्व ग्रह शांती करा भुवंतु. हा मंत्र आठवड्यातून एकदा जरी तुम्ही जप केला तरी त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल. मंडळी, आता बघूयात असा प्रभावी एक मंत्र जो जीवनामध्ये अगदी महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र. ओम नमः शिवाय 108 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र सर्व ग्रहदोष शांत करतो व आपल्या जीवनामध्ये नक्कीच एक सकारात्मक परिणाम घडून आणतो. मंडळी, ग्रह आपले शत्रू नाहीत. ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात. फक्त योग्य उपाय, श्रद्धा आणि संयम हा हवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.